श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्रीसरस्वत्यै नमः। श्रीगुरुभ्यो नमः। वक्रतुण्डमहाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः। गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ गुरु माऊली की जय। श्री स्वामी समर्थ। गेल्या काही भागांमध्ये आपण श्री बाळप्पा महाराजांच्या चरित्राबद्दल जमेल तेवढी सविस्तर माहिती घ्यायचा प्रयत्न केला. याचा हेतू आपला एकच होता की स्वामी चरित्र गाता ऐकता पुनरावृत्ती चुकेल असं स्वामी चरित्र सारामृतामध्ये फलश्रुती सांगितलेली आहे. आणि स्वामी अनंत, स्वामी लीला अनंत. तर स्वामींच्या गुणांचं गायन, स्वामींच्या कीर्तीचं गायन हे आपण घडावं ह्या हेतूने आपण बाळप्पा महाराजांचं चरित्र आणि स्वामींनी त्यांच्यावर कशी कृपा केली हे पाहिली. त्याचं वैशिष्ट्य मुळात हे होतं की बाळप्पा महाराजांइतकं जे तन्मयतेने भक्ती करणारे स्वामींच्या शिष्यामध्ये अतिशय दुर्मिळ होते. म्हणून त्यांच्या चरित्राची इतकी सविस्तर माहिती आपल्यापर्यंत उपलब्धही होती आणि आपण त्याच्यावर चर्चाही केली. आता आपल्याला आजपासून हे बघायला सुरुवात करायची आहे की एक सामान्य माणूस ते एक स्वामींचा सेवेकरी आणि स्वामींचा सेवेकरी ते परमपूज्य गुरुमाऊलींना अभिप्रेत असलेला स्वामी समर्थ सुसेवेकरी हा एक प्रवास आहे. जसं जन्माला येणं हा एक प्रवास आहे, जन्माला पहिल्या श्वासापासून शेवटच्या श्वासापर्यंत चालणारा हा एक प्रवास आहे. तो पहिल्या श्वासाला सुरू होतो आणि अंतिम श्वासाला पूर्ण होतो. तसा हा एक प्रवास आहे स्वामी सेवा मार्गाचा. त्याची सुरुवात कशी होती हे बघायचं आहे आपल्याला आणि तिथून या प्रवासाला सगळ्यांनी मिळून आपल्याला सुरुवात करायची आहे. आणि प्रत्येकाने आपल्याला स्वतःला बघायचं आहे की आपण आता सध्या कुठे आहोत आणि आपल्याला कुठे जायचं आहे आणि कसं जाता येईल. आपल्या सनातन हिंदू धर्माप्रमाणे धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे 4 पुरुषार्थ सांगितलेले आहेत. तर त्याच्यामध्ये धर्म म्हणजे काय? धर्माची सगळ्यात सोपी व्याख्या पुष्कळांनी केली असेल, परंतु आपल्याला सामान्यपणे सांगायचं तर काय चांगलं आहे ते करणं आणि काय चांगलं नाही ते टाळणं. आता चांगलं आणि वाईट ह्या कल्पना देखील सापेक्षच आहेत. तर मला जी गोष्ट चांगली वाटेल ती दुसऱ्यांना वाटेलच असं नाही. परंतु मग धर्माच्या नीतीचे जे आहेत ते अनेक प्रकारच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. विशेषत्व करून आपल्या सेवा मार्गात परमपूज्य गुरुमाऊली जी आपल्याला नेहमी सांगतात त्या गुरुचरित्रामध्ये धर्मानुसार आचरण कसं करावं याचं वेगळ्या वेगळ्या मार्गांनी, वेगळ्या पैलूंनी अतिशय सविस्तर असं वर्णन आलेलं आहे. अगदी आपण जर समजा गुरुचरित्राचे 3 भाग आपण केले की ज्ञानकांड, कर्मकांड आणि भक्तिकांड. तर ह्या कर्मकांडामध्ये जे ते सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आयुष्यामध्ये वेगवेगळ्या टप्प्यावर अशा सगळ्या प्रकारच्या कर्मांचं चांगलं काय आणि वाईट काय याचं सविस्तर वर्णन आलेलं आहे. या वर्णनानुसार आपल्याला आचरण कसं करता येईल याला म्हणता येईल की आपण सामान्य माणूस ते सुसेवेकरी हा प्रवास. तर याच्या सुरुवात कुठे होती माहिती का? की माऊली ज्ञानेश्वर महाराजांचा एक अभंग आहे. रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी, तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा. माऊली ज्ञानेश्वर महाराजांचं स्मरण आज मुद्दाम करायला पाहिजे, कारण की आज पंढरपूरची वारी सुरू झालेली आहे आणि भाविक भक्त सेवेकरी हे जे आहेत अतिशय तळमळीने, जीवाच्या ओढीने पंढरीच्या दिशेने वाटचाल करतायत. माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी घालून दिलेली ही वारीची परंपरा, तुकोबारायांनी घालून दिलेली परंपरा आज शेकडो वर्षे होऊन गेलेत, परंतु दिवसेंदिवस ती आणखी सुदृढ होत आहे. अधिक चांगल्या प्रकारे वारी केली जाते. याच्या पाठीमागचं सगळं सोपं कारण हे की ज्या लोकांनी वारी सुरू केली आणि ज्या लोकांनी वारी चालवली आणि सुस्थिर केली या सगळ्या लोकांनी नामस्मरण फार मोठ्या प्रमाणात केलं होतं. आणि आपल्याला त्याच मुद्द्याकडे वळायचं आहे की माऊली ज्ञानेश्वर महाराज काय सांगताय की बहुत सुकृतांची गोडी म्हणून विठ्ठल आवडी, तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा.
परमेश्वर छानच आहे, त्याला विठ्ठल नाव द्या, माधव द्या, केशव द्या, स्वामी समर्थ द्या, परंतु हा बरवाच आहे. पण ह्याचं नाव केव्हा ओठावर येईल? बहुत सुकृतांची जोडी. तसंच आपल्या जन्मजन्मांतरीचं जर पुण्य आपल्या गाठीशी असेल तरच आपल्या वाणीवरती श्री स्वामी समर्थ हा शब्द येतो, आपल्या डोळ्यासमोर श्री स्वामी समर्थ लिहिलेलं आपल्या लक्षात येतं. रस्त्याने अनेक गोष्टी असतात ज्या दिसतात डोळ्यांना पण त्या लक्षात येत नाहीत, डोळे सहजगत्या विसरून जातात. परंतु ज्याचं लक्ष स्वामी समर्थांकडे असतं त्याला स्वामी समर्थ लिहिलं कुठे दिसलं की पटकन त्याचे डोळे त्या ठिकाणी अर्धा क्षण का होईना पण स्थिर व्हायचा प्रयत्न करतात आणि ते लक्षात येतं. हे महत्त्वाचं आहे. तर स्वामी समर्थांचं नाव येणं मुखामध्ये, वाणीवरती, हे देखील एक मोठ्या भाग्याचं प्रतीक आहे. मनुष्य 84 लक्ष योनींचा प्रवास केल्यानंतर नरजन्माला, मानव जन्माला येतो. आणि मानव जन्माचं सार्थक कशात आहे? तर ह्या 4 पुरुषार्थांना प्राप्त करण्यात आहे. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. अर्थ मिळवायचं म्हणजे पुरुषांनी म्हणा, स्त्रियांनी म्हणा, पैसा मिळवायचाच आहे, परंतु ते मिळवण्याला फक्त एकच नियम दिलेला आहे, धर्माला अनुसरून पाहिजे, न्यायाला अनुसरून पाहिजे. आप्तवर्गाचे पोषण न्याय मार्ग अवलंबन, असं स्वामीचरित्र सारामृताच्या 14व्या अध्यायात सांगितलेलं आहे. म्हणजे जबाबदारी आपल्याला घ्यायची आहे, अर्थ पुरुषार्थ सांभाळायचा आहे, पण त्याला अवलंबन हे न्यायमार्गाने करायचं आहे. परंतु गुरुमाऊली देखील नेहमी सांगतात की लक्ष्मी आणि अलक्ष्मीमध्ये काय फरक आहे. तर आपल्याला लक्ष्मी सुस्थिर करायची आहे आणि अलक्ष्मीचे दारं बंद करायची आहेत. त्याच्यासाठी विधी येतात, त्यांची योग्य वेळ आपण माहिती घेतच असतो. परंतु आज आपल्याला ह्या प्रवासाला सुरुवात करताना हे बघायचं आहे की आपण सर्वजण ज्या वेळेला मुखाने श्री स्वामी समर्थ म्हणतो किंवा डोळ्यासमोर श्री स्वामी समर्थ लिहिलेलं अक्षर वाचतो किंवा डोळ्यासमोर स्वामींची मूर्ती दिसते, लौकिक देह जे स्वामींनी अक्कलकोटात धारण केला होता त्याचे अनेक प्रकारचे छायाचित्र, फोटो वगैरे अनेक प्रकारे उपलब्ध आहेत. तर ते पाहिल्यानंतर आपल्या मनामध्ये जे पटकन श्री स्वामी समर्थ हे नाव येतं. हे सगळं कशामुळे येतं की बहुत सुकृतांची जोडी त्या ठिकाणी जमलेली आहे म्हणून ते होतं, म्हणून ती आवड निर्माण होते. आणि ह्या आवड निर्माण होती हा एक खूप अतिशय महत्त्वाचा आनंदाचा क्षण आहे. तो धरता आला पाहिजे, तो टिकवता आला पाहिजे. म्हणून माऊली म्हणतात की श्वासाश्वासात स्वामींचं नाव घ्या. आता असं आहे की आपण घरामध्ये बघतो की लहान मुलं जर असतील तर त्यांच्या शाळेचा प्रश्न येतो, 10वी झाला असेल तर कॉलेजचा प्रश्न येतो, 12वी झाली असेल तर व्यावसायिक शिक्षण कुठलं द्यायचं याचे प्रश्न येतात, डिग्री झाली असेल तर नोकरी करायची का पुढचं शिक्षण घ्यायचं हा प्रश्न येतो, नोकरी करायची तर कुठे करायची, हे सगळे प्रश्न येतात. परंतु एक लक्षात घ्यायला पाहिजे की आपण निवड करताना फक्त एकाचीच करतो, तो त्याच्यात चांगला वाटतो आपल्याला. उदाहरणार्थ एखाद्या मुलाला जे शाळेत टाकायचं असेल, मुलीला शाळेत टाकायचं असेल तर आपण काय करतो की आपल्याला उपलब्ध असलेल्या सगळ्यात चांगल्या शाळांची माहिती घेतो. ती शाळांची माहिती घेतल्यानंतर आपण काय करतो, त्यामध्ये छाटणी करतो, ही थोडीशी दूर आहे, ह्या ठिकाणी शिक्षण चांगलं नाही, ह्या ठिकाणी संस्था चांगली नाही, अशा प्रकारे करत शेवटी आपण एक कुठेतरी निर्णय घेतो आणि मग आपले मेरिट्स आणि त्यांची उपलब्धता ज्या ठिकाणी मॅच होतात त्या ठिकाणी त्या बाळाचं ॲडमिशन होतं. तसं आहे, आपलं बहुत सुकृत आहे म्हणून आपल्याला स्वामी समर्थांचं नाव आपल्या मुखाराला म्हणजे आपलं ॲडमिशन झालं आहे प्राथमिक बालवर्गामध्ये. हा सुसेवेकराच्या दिशेने प्रवासाची पहिली पायरी आहे. स्वामींचं नाव मुखात येणं ही सुसेवेकरी होण्याच्या मार्गातली पहिली पायरी. ह्या पहिली पायरीवर पाऊल टाकताना कधी कधी आपल्याला वाटतं वा 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 आता माझं झालं सगळं, माझ्या मुखावर स्वामींचं नाव आलं म्हणजे माझं आता सुकृत आहे ते श्रेष्ठ झालं आणि आता सगळं संपलं, व्यवस्थित झालंच आता सगळं. असं नाही आहे. शाळेमध्ये प्रवेश घेतल्याने काम पूर्ण होतं का सुरू होतं? सुरू होतं हो, त्याच्यानंतर अभ्यास करायचा आहे. तसंच आहे, एकदा आपण स्वामींचं नाव मुखामध्ये घेतलं, आता आपल्याला बघितलं तर आपण आपल्या भारतभूमीमध्ये अनेक प्रकारचे साधू संत महंत ऋषी मुनी होऊन गेलेले आहेत आणि प्रत्येकाने काही काही पद्धती आपल्या अभ्यासाच्या नेमून दिलेल्या आहेत. तसं हे सगळे रस्ते जे आहेत ते मोक्षाकडे जातात. असं म्हणतात ना की आकाशात पतितम तोयम यथागती सागरात सर्व देव नमस्कार हा केशवम प्रतिगच्छती म्हणतात. तसंच आहे, कारण की कलियुगामध्ये केशव म्हणजे स्वामी समर्थ आहे. कोणालाही नमस्कार केला तरी तो स्वामींनाच पोचतो, कोणत्याही देवाची सेवा केली तरी ती स्वामींनाच पोचते कलियुगामध्ये आणि स्वामी त्याच्या आपल्या सेवेनुसार आपलं कल्याण करत असतात. तर ही पायरी पहिली म्हणजे आपल्याला प्रवेश मिळाला आहे.
तर ज्यांना प्रवेश मिळाला आहे त्यांची जबाबदारी काय बनते की मिळालेल्या प्रवेशाचं माध्यमातनं त्या उत्तम शाळेतनं उत्तम शिक्षण घेऊन आपल्याला घडवायचा आहे तो विद्यार्थी ज्याला ॲडमिशन दिलं आहे. तसं आपण या ठिकाणी आता ॲडमिशन घेतलं आहे श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग दिंडोरी प्रणित. आपण जर बघितलं तर स्वामींची केंद्र पुष्कळ ठिकाणी असतात. त्याच्या अवतीभोवतीचे लोक जगामध्ये अनेक ठिकाणी वावरत असतात. अगदी केंद्राच्या अवतीभोवती देखील फिरत असतात, प्रदक्षिणा करत काही करतील, पण ते केंद्राच्या आत येत नाहीत कारण ते क्वालिफाईड नाही आहेत. ते अजून सुकृत्यांच्या गुडच्या टेस्टवरती क्वालिफाईड झालेले नाहीत. आणि जे क्वालिफाईड आहेत ते आत येऊन बसायला तयार झाले, ते आत यायला सुरुवात झालेली आहे. पुढे कशी कशी प्रगती होती हे आपण पुढच्या भागात बघूया. वाणीला विराम देऊयात. श्री स्वामी समर्थ. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ गुरु माऊली की जय. श्री स्वामी समर्थ. एक छोटीशी विनंती आहे, याच्यातली माहिती खूप महत्त्वाची, सगळी गुरूंचेच ज्ञान आहे, ही सगळ्या लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी मला आपली मदत हवी आहे. फक्त आपण व्हिडिओ पाहताना शेअर नक्की करा, त्याला आपण लाईक करा, म्हणजे थोडंसं प्रोत्साहन मिळतं काम करायला. आणि त्याच्यावर कॉमेंट्स करून आपल्याला ह्याच्यातनं अपेक्षा काही असतील तर त्या सांगा. आपल्यात काही सुधारणा अपेक्षित असतील, काही विशिष्ट विषयावर माहिती काय अपेक्षित असेल तर मला सांगा. माझ्याकडे असेल तर ठीक आहे, नसलं मी कुठंतरी मिळून आपल्यापर्यंत पोहोचवायचा प्रामाणिक प्रयत्न निश्चितपणे करेन. थांबूयात. श्री स्वामी समर्थ.